आज या ठिकाणी परमपूज्य माताजी निर्मला देवी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी जे कार्य केलेले आहे ध्यानधारणे संदर्भामध्ये आज जगातल्या जवळजवळ 170 देशांमध्ये निर्मला देवींचं हे कार्य या ठिकाणी चालू आहे आणि संपूर्णपणे हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे ध्यानधारणेचा हा सायंटिफिक आहे, ह्याला शास्त्राचा आधार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सरकारनं सुद्धा या ठिकाणी या संस्थेला प्रत्येक शाळांमध्ये जाऊन या ठिकाणी काम करण्यास परवानगी दिलेली आहे। त्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये उपस्थित आताच ज्यांनी आपल्याला या ठिकाणी सहज ध्यानधारणेबद्दल तुम्हाला माहिती सांगितली आणि प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेतलं। कुंडलिनी जागृत करणे म्हणजे काय, कुंडली जागृत कशी करायची आणि कुंडली म्हणजे काय। पूर्वी लग्न जुळवतानाच फक्त कुंडली बघायचे, पण ती कुंडली आणि कुंडलिनी याच्यामध्ये फरक आहे। कुंडली म्हणजे तुमच्या या ठिकाणी जे काही तुमच्या शरीरामध्ये अंतरात्मा आहे, प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये एक अंतरात्मा आहे आणि हा अंतरात्म्याचा शोध आपण घेत नाही। जगातले सगळे शोध लावतो, परंतु आपल्या अंतरात्म्यामध्ये आपण कधी झाकून बघत नाही आणि हे झाकून बघण्याचं काम त्या निर्मला देवी यांनी या ठिकाणी केलेलं आहे, जगाला पटवून दिलं। आणि म्हणून आता ही ध्यानधारणा म्हणजे काय, सहजयोग म्हणजे काय, हे सगळे शब्द आपल्याला नवीन आहेत। सहजयोगामधून ध्यानधारणा कशी काय शक्य आहे आणि ध्यानधारणा का करायची आणि त्याचं महत्व काय आहे, हा पण एक प्रकार आहे। कुंडली जागृत करणं, स्वतःच्या आत्म्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे। आपण जगावर नियंत्रण करू पाहतो, परंतु आपलं नियंत्रण आपल्यावर नसतं। त्याच्यामध्ये आपण आपल्या आत्म्यामध्ये अंतरंगामध्ये झाकून बघायचं आणि स्वतःचा अंतरात्मा जागा करायचा। त्याने काय होणार आहे, काय होणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता ही साधली जाणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की सगळ्या यशस्वीतांचं गम्य एकच आहे की ज्याची एकाग्रता मनाची चांगली आहे तोच कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो। अभ्यासाचं झालं तर एकाग्रता ही खूप महत्वाची आहे आणि एकाग्र असलेलं मन हे संतुलित मन असतं, कोणत्याही गोष्टीसाठी तयार असतं आणि एक सहज योगातून हे साध्य होतं। आणि हे सगळं जगाला सांगणाऱ्या आदरणीय निर्मला देवी यांच्यासाठी किंवा या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून या ठिकाणी हरीश सर